अवन ना अंडा ना चॉकलेट, तरीही एकदम सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार चॉकलेट केक. आणि या केकसाठी आपण चॉकलेट गनाशे बनवणार आहोत आणि तेही चॉकलेट किंवा कोणतीही क्रीम न वापरता. तर आज आहोंचा बर्थडे होता, म्हणून या नवीन शहरातील या आपल्या नवीन किचनमध्ये ही पहिलीच रेसिपी बनवली चॉकलेट केक. नवीन शहर नवीन किचन म्हणजेच आमच्या फौजींची म्हणजे आहोंची बदली झाली आणि आम्ही आलो आहोत नवीन शहरातील नवीन किचन मध्ये, म्हणजेच आपल्या फौजी क्वार्टरच्या किचन मध्ये. नमस्ते, मी सत्या. सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर हा अगदी सर्वांचा ऑल टाइम फेवरेट असणारा चॉकलेट केक बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा कढई प्रीहीट होण्यासाठी गॅसवरती ठेवून द्यायची आणि या कढईमध्ये मी पूर्वी वापरलेलं 1 वाटी मीठ ऍड केलं आणि झाकण लावून स्लो फ्लेम वरती प्रीहीट होण्यासाठी कढई ठेवून दिली. तर केक बेक होण्यासाठी कढईमध्ये मीठ नाही वापरलं तरीही चालू शकतं, पण मीठ वापरल्यामुळे कढईमध्ये एकसारखी हीट पसरली जाते. त्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये किंवा केकच्या टीन मध्ये केक बेक करणार आहोत त्या भांड्याला तेल किंवा तूप सर्व बाजूंनी अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि त्यानंतर या तेल लावलेल्या टीन मध्ये थोडासा कोरडा मैदा भुरभुरायचा किंवा अशा पद्धतीने बटर पेपर लावून घ्यायचा. तर हा केक बनवण्यासाठी मेजरमेंट खूप महत्वाचं आहे. साहित्याचं मेजरमेंट अचूक घेतलं की केक अगदी परफेक्ट बनून तयार होतो. तर सर्वात पहिल्यांदा एका बाउलमध्ये मी अर्धा कप खाण्याचं तेल घेतलं. यामध्ये अर्धा कप फ्रेश आणि ताजं दही ऍड केलं. दही आंबट नसावं तर मी येथे ताजं घरचं दही वापरलं आहे. त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप पिठी साखर ऍड केली. तुम्हाला जर जास्त गोड केक हवा असेल तर तुम्ही पाऊण कप पिठी साखर वापरू शकता. आता हे तिन्ही साहित्य विस्करने 1 ते 2 मिनिट चांगले फेटून घ्यायचे किंवा हे जे मिश्रण आहे ते चांगलं क्रीमी होत नाही तोपर्यंत फेटून घ्यायचे. तर मी येथे 2 ते 3 मिनिट मिश्रण चांगलं फेटून घेतलं आणि 2 मिनिटानंतर मिश्रण पहा मस्त असं क्रीमी आणि सॉफ्ट बनून तयार झालं आहे. आता यामध्ये मी 1 कप मैदा घातला. केक बनवताना मैदा नेहमी चाळून ऍड करायचा, म्हणजे केक मस्त असा फुलला जातो. त्यानंतर यामध्ये मी 3 चमचे कोको पावडर ऍड केली आणि 1 चमचा कॉफी ऍड केली. कॉफी पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण कॉफीचा फ्लेवर खूप छान येतो. त्यानंतर मी येथे अर्धा कप दूध घेतलं आणि हे दूध थोडं थोडं करून ऍड करायचं, कारण दह्याची कन्सिस्टन्सी पातळ किंवा घट्ट असू शकते, त्यामुळे दुधाचं प्रमाण 1-2 चमचे कमी किंवा जास्त लागू शकतं. तर मी येथे थोडं थोडं करून अर्धा कप दूध पूर्णपणे ऍड केलं आणि बॅटर विस्करने 2 मिनिट परत एकदा चांगलं फेटून घेतलं. आणि सर्वात शेवटी या बॅटरमध्ये बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा ऍड करायचा. तर पहा, पोहे खायच्या चमच्याने 1 सपाट चमचा मी बेकिंग पावडर ऍड केली आणि 1/4 चमचा बेकिंग सोडा ऍड केला. तर बेकिंगच्या पदार्थामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरत असताना याची एक्सपायर डेट नक्की पहा, कारण बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा एक्सपायर झालेला असेल तर केक व्यवस्थित फुलत नाही. त्यानंतर बॅटरमध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ऍड केल्यानंतर विस्करने खूप जास्त वेळ फेटायचं नाही. तर पहा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा फक्त या बॅटरमध्ये एकजीव होण्या इतपत, म्हणजे 1 मिनिटभर बॅटर फेटून घ्यायचं. खूप जास्त वेळ बॅटर फेटायचं नाही. आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पहा, एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे. तर अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला केकसाठी हवी आहे. आता हे बॅटर आपण बटर पेपर घातलेल्या टीन मध्ये ओतून घेतलं आणि हे बॅटर घातलेलं टीन 3 ते 4 वेळेस अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये जर एअर बबल्स असतील तर ते निघून जातात. तोपर्यंत इकडे कढईही चांगली प्रीहीट झाली आहे आणि या कढईमध्ये मी खूप वेळा वापरलेलं मीठ वापरलं आहे, त्यामुळे काळपट दिसत आहे. कढईमध्ये मी एक स्टँड ठेवलं आणि यावरती हे टीन ठेवून दिलं आणि झाकण लावून स्लो फ्लेम वरती अर्धा तास केक बेक होण्यासाठी ठेवून दिला आणि अर्ध्या तासानंतर केक चेक करून पाहूयात. तर केक पहा किती मस्त फुलला गेला आहे. तर केक बेक झाला आहे हे ओळखण्यासाठी एखादी टूथपिक घ्यायची आणि टूथपिक केक मध्ये घातल्यानंतर एकदम क्लीन निघली, म्हणजेच केक अजिबात कच्चा नाही, अगदी परफेक्ट बेक झाला आहे. आता केक थंड होईपर्यंत आपण चॉकलेट न वापरता चॉकलेट गनाश बनवून घेऊ. तर हे गनाश बनवण्यासाठी मी येथे 1/3 कप कोको पावडर, म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने 6 चमचे कोको पावडर घेतली. यामध्ये 2 सपाट चमचे कॉर्नफ्लॉवर ऍड केलं, तसेच 1 कप पिठी साखर ऍड केली.
तर मी येथे वापरलेली कोको पावडर शुगरलेस आहे, त्यामुळे मी 1 कप पिठी साखर वापरली आहे. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये 1 कप दूध ॲड केलं. तर हे दूध थंडही नाही आणि गरमही नाही, नॉर्मल टेम्परेचरचं दूध ॲड केलं आणि हे सॉसपॅन गॅसवर ठेवण्याआधीच कोको पावडर, कॉर्नफ्लॉवर आणि साखर दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. कारण जर गॅसवरती ठेवल्यानंतर मिक्स केलं तर याच्या गुठळ्या बनू शकतात. त्यामुळे सुरुवातीलाच गॅसवरती ठेवण्याआधीच चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मंद गॅसवरती हे मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं. म्हणजे यामध्ये गुठळ्या बनणार नाहीत आणि गनाश अगदी एकसारखं बनून तयार होईल. तर मंद गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनिटातच याला दाटसरपणा येतो आणि गनाश पहा किती मस्त दाटसर बनला आहे. तर हे गनाश पहा चमच्यातून खाली सोडल्यानंतर अगदी पटपट पडतं. या स्टेजला मी गॅस बंद केलं, कारण हे गनाश थंड झाल्यानंतर याला अजून जास्त दाटसरपणा येतो. हे गनाश थंड झाल्यानंतर किंवा कोमट झाल्यानंतर तुम्हाला जास्त दाटसर वाटलं तर घाबरण्याची गरज नाही. यामध्ये तुम्ही दूध घालून परत कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. आता इकडे केकही हलकासा थंड झाला आहे आणि केकचे काठ पहा टीनपासून वेगळे झाले आहेत. तरीही केकच्या साईडने चाकू फिरवून घेतला आणि टीनमधून केक डिमोल्ट करून घेतला. तर केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर मगच केक डिमोल्ट करून घ्यायचा. जर केक गरम असताना टीनमधून काढला तर तो तुटण्याची शक्यता असते. आणि केक पहा किती मस्त सॉफ्ट, स्पॉन्जी आणि जाळीदार बनून तयार झाला आहे. हा केक विदाऊट क्रीम किंवा विदाऊट चॉकलेटचा, विदाऊट गनाशचाही खूप छान लागतो. त्यामुळे या केकला तुम्ही क्रीम किंवा चॉकलेट न लावताही असाच खाऊ शकता. पण आज मी बर्थडेसाठी बनवत आहे, त्यामुळे चॉकलेट वापरत आहे. आता हा केक कट न करता डायरेक्ट वरून गनाश लावून घेतलं तरीही चालू शकतं, पण मी केक कट करून मध्ये आणि वरती 2 ठिकाणी चॉकलेट गनाश लावून घेणार आहे. आता केक मधून कट करण्यासाठी तुम्ही चाकू वापरू शकता, पण चाकूपेक्षा जो आपला शिलाईचा बारीक दोरा असतो ना, त्या दोऱ्याने केक खूप छान कट होतो. तर पहा अशा पद्धतीने केकच्या साईडने बरोबर मध्ये गोल दोरा लावून घ्यायचा आणि फक्त दोरा क्रॉस करून ओढायचा. अगदी पटकन आणि मस्त असा केक कट होतो. तर पहा केक किती मस्त कट झाला आहे. तर केक कट करण्यासाठी मी थोडीशी घाई केली, गरम असतानाच कट केला. तुम्ही ही चूक करू नका, कारण केक गरम असताना कट केला तर मोडू शकतो. त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मगच कट करून घ्यायचा. आणि केक कट केल्यानंतर वरचा भाग बाजूला ठेवून दिला आणि दुसऱ्या भागावरती अशा पद्धतीने गनाश लावून घेतलं. हे गनाशही पूर्णपणे थंड झालं आहे आणि त्यानंतर मी केकच्या वरती लावून घेतलं आणि त्यावरती केकचा कट करून घेतलेला दुसरा भाग ठेवून दिला. तुम्ही केक कट न करता हे फक्त वरून गनाश चॉकलेट लावून घेऊ शकता. तर केकच्या मधल्या भागामध्ये मला थोडंसं दाटसर चॉकलेट हवं होतं, त्यामुळे मी गनाश पूर्णपणे थंड करून मधल्या भागामध्ये चॉकलेट गनाश लावून घेतलं आणि त्यानंतर केकच्या वरच्या साईडला चॉकलेट गनाश लावत असताना अगदी हलकंसं म्हणजे 15 ते 20 सेकंद हे गनाश कोमट करून घेतलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने केकवरती सोडून घेतलं. तसेच हे गनाश केकवरती सोडत असताना खूप जास्त गरम करायचं नाही. अगदी कोमट गरम असताना सोडलं तरी चालेल किंवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर सोडलं तरीही चालेल. आता हे गनाश सोडल्यानंतर हलक्या हाताने पॅलेट नाईफच्या सहाय्याने प्लेटमध्ये केक काढून घ्यायचा. तसेच हे चॉकलेट गनाश डायरेक्ट सॉस पॅन मधून केकवरती ओतून घ्यायचं. चमच्याने थोडं थोडं लावून घ्यायचं नाही. केकवरती डायरेक्ट सोडल्यानंतर पूर्ण केकवरती अगदी व्यवस्थित लागलं जातं. पण केक कट करून मध्ये आपण गनाश लावल्यामुळे केकच्या साईडने गनाशचं व्यवस्थित कोटिंग झालं नसेल तर हे पॅलेट नेट असतं, हे पॅलेट नेट केकच्या साईडने गोल फिरवून हलकंसं फिनिशिंग करून घेऊ शकता. तर आपण हे गनाश कोको पावडरचं बनवलं होतं, त्यामुळे पॅलेट नेटने फिनिशिंग करता येतं. पण चॉकलेटचं गनाश बनवलं तर पॅलेट नेटने फिनिशिंग करता येत नाही. एकदा केकवरती हे चॉकलेटचं गनाश सोडलं की अजिबात हलवता येत नाही किंवा फिनिशिंग करता येत नाही. आता हा तयार केक सेट होण्यासाठी मी 2 तास फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि 2 तासानंतर फ्रीजमधून काढून घेतला. आता केकच्या वरती डेकोरेशनसाठी माझ्याकडे काहीच साहित्य नव्हतं, त्यामुळे घरात एक कॅडबरी होती, ती अशा पद्धतीने चाकूने कट करून घेतली आणि केकच्या वरती काटाने कट केलेली कॅडबरी लावून घेतली. तसेच केकच्या तळाला काटानेही थोडीशी कॅडबरी लावून घेतली.
तर हा चॉकलेट केक किती महाग असतो आपल्या सर्वांना माहीतच आहे, पण घरच्या घरी खूप कमी किमतीत आपण हा बनवून तयार करू शकतो. आणि हा आपला केक किती मस्त बनवून तयार झाला आहे पहा. तुम्हालाही हा चॉकलेट केक थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसा बनला आहे ते. तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या, म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू, बाय बाय, परत भेटू.